पनीर रोल करण्यासाठी दही घेतलेला आहे. त्या दह्यामध्ये हळद, धने जिरे पूड, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, कांदा लसूण चटणी आणि पनीर घालायचं आहे अगदी भरपूर. सगळे एकत्र करून घ्यायचं आणि तिखट पाहिजे असेल तर वरनं चटणी पावडर टाकायची. व्यवस्थित बघा किती मस्त झालंय. आता मैदा घेतलेला आहे. या मैद्यामध्ये मीठ, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पाणी घालून आता मळायचं आहे. व्यवस्थित छान डो करायचा. यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे किंवा बेकिंग पावडर घालायची आहे आणि आता डो हा 15-20 मिनिटं झाकून ठेवायचा आहे. कढईमध्ये तेल घ्यायचं, कांदा टाकायचा आहे उभा चिरलेला, त्यामध्येच आता कोबी सुद्धा टाकलेला आहे उभा चिरलेला, त्यामध्ये टोमॅटो टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यामध्ये जे आपण मिश्रण केलं होतं पनीरचं ते सगळं घालायचं आहे. त्याच्यावर चिली फ्लेक्स ओरिगॅनो पाहिजे असेल तर घालू शकता तुम्ही. आता याची चपाती लाटून घ्यायची मोठ्या आकाराची, एकदम पातळ चपाती लाटायची आहे आणि ती तव्यावर टाकायची आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मस्तपैकी खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. अगदी स्ट्रीट फूड सारखं हे रोल तयार होतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि त्याच्यामध्ये आता भाजी घातलेली आहे ती व्यवस्थित घालायची आहे. ज्यामध्ये मेयोनीज सॉस किंवा आपण पनीर चीज हे वरनं खिसून टाकू शकतो. याच्यामध्ये टोमॅटो सॉस घातलेला आहे, थोडासा कच्चा कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित रोल करायचा आहे. रोल केल्यावर स्पेशल आपला पनीर टिक्का रोल तयार आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.